अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला घरामध्ये पैसा टिकत नाही, खूप जणांचा प्रॉब्लेम असतो, घरामध्ये पैसा टिकत नाही. मग खूप जण म्हणतात, असे फोन करतात की गुरुजी त्यांच्या शेजारच्या बहिणी कोणी जर धनलक्ष्मी कुंचन आणले असेल, यंत्र आणलं असेल, तंत्र आणलं असेल, पिरॅमिड आणले असेल, ब्रेसलेट आणले असेल, मग आम्ही पण आणायचे का? आणि घरामध्ये हे असे यंत्र तंत्र कुंचन ठेवल्याने घरामध्ये पैसा टिकतो का? त्याचा अर्थ काय आहे? लक्ष्मी एवढी चंचल, आपण म्हणतो लक्ष्मी खूप चंचल आहे, एका ठिकाणी स्थिर होत नाही. त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. या वस्तूंची गरज आहे का, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वस्तूला विरोध करायचा माझा काही विषय नाहीये. महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वामी चरित्र घ्या, तुम्ही गुरुचरित्र घ्या किंवा नवनाथ पारायण घ्या, कोणत्याही पुस्तकामध्ये किंवा दुर्गा सप्तशती घ्या, कोणत्याही पुस्तकामध्ये हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती भेटेल किंवा पैसा भेटेल असं कोणतेही सांगितलेलं नाही. स्वामी चरित्र बघा, त्यात काही धनलक्ष्मी कुंचनचा उल्लेख आहे का? श्री यंत्राचा उल्लेख आहे का? काहीच नाही उल्लेख. स्वामी चरित्र झालं, दुर्गा सप्तशतीमध्ये पण उल्लेख नाहीये, गुरुचरित्रामध्ये पण उल्लेख नाहीये आणि नवनाथ पोथीमध्ये पण उल्लेख नाही. कारण की हे यंत्र तंत्र हे आता आलेले. मग याच्यामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीचा काही संवाद आहे, तो अनुभव मी आपल्याला सांगतो. भगवान विष्णूंनी त्यांना असं विचारलं होतं की लक्ष्मी कधी स्थिर राहते? ही लक्ष्मी चंचल आहे. कधी बघा तुम्ही, लक्ष्मी ही जी आहे ती चंचल आहे, लक्ष्मी स्थिर नाहीये. मग लक्ष्मींना विचारलं की तुम्ही असे ह्या वस्तूमध्ये अडकून, ह्या वस्तूमध्ये बघा, पहिले खूप जण काय करायचे, कलश मांडणी बघा, कलश मांडणी, एका सेवेकरी त्यांनी कलश मांडला असेल तर पूर्ण कॉलनी कलश मांडली बघा, बरोबरी असते प्रत्येकाची. एका सेवेकरीताईंनी यंत्र आणलं, सगळ्यांनी यंत्र आणलं. एकाने धनलक्ष्मी कुंचन आणलं, सगळ्यांनी कुंचन आणलं. तसं नसतं. नुसतं देवघरामध्ये हे यंत्र तंत्र भरून देवघर भरायचं नाही आपल्याला. तर माता लक्ष्मींना भगवान विष्णूंनी विचारलं, तुम्ही कधी स्थिर असता? तुम्ही ह्या वस्तूमध्ये अडकता का? ते म्हणते नाही. लक्ष्मी मातेने सांगितलं, मी ह्या अशा वस्तू त्याच्यामध्ये अडकत नाही. कधी लक्षात घ्या, आपण दिवाळीचं पूजन करतो वर्षातून एकदा, अमावस्याला करतो. ते म्हणजे मी या वस्तूमध्ये याच्यामध्ये नाहीये. आपलं मन पवित्र असलं, आपलं मन चांगलं असलं तर आपण याच्यामध्ये आपण करू शकतो. आपण प्रामाणिकपणा पाहिजे, त्याच्यामध्येच लक्ष्मी आहे ती सदैव वास करते, ना की या वस्तूमध्ये. हे वस्तू आहे. आता एक सेविकरी आहे, पुण्यामधले आहे, त्यांच्या घरी जाण्याचा योग आला होता. तर त्यांच्या घरामध्ये सगळ्या प्रकारची यंत्र आहे. तुम्ही जेवढे बघितले नसेल तेवढे सगळे यंत्र आहे त्यांच्याकडे, सगळ्या प्रकारची यंत्र. धनलक्ष्मी कुंचन त्यांच्याकडे सोन्याचं आहे, चांदीचं आहे, सगळ्या प्रकारचं कुंचन आहे त्यांच्याकडे, सगळ्या प्रकारचं. म्हणजे प्रत्येक जणाचं पब्लिकेशन कसं असतं तसं प्रत्येकाचं कुंचन आहे. याचं घेतलं तसं घेतलं. त्यांच्या घरामध्ये मी गेलो, अक्षरशः सगळं भरलेलं होतं, सगळं साहित्य, पण घरामध्ये चैतन्याचं वातावरण नव्हतं. घरामध्ये एक प्रकारची प्रसन्नता नव्हती, समाधान नव्हतं. सगळं होतं त्यांच्या घरामध्ये, पण समाधान नव्हते. हे समाधान कुठे भेटेल तुम्हाला? आपलं मन पवित्र असेल तर. लक्षात ठेवा. त्यांना म्हटलं, तुम्ही देव घरामध्ये सगळं जमा करून ठेवलं, पण तुम्ही रोज पूजा करता का? नाही करत. त्यांना वेळच नाही. ते म्हणतात, दादा आम्हाला वेळ नाहीये पूजा करायला, आम्ही फक्त कोणी सांगितलं हे घ्या आम्ही घेतो, कोणी सांगितलं ब्रेसलेट घ्या घेतो, कोणी सांगितलं हे घ्या, ते फक्त देव घर भरायचे काम आहे फक्त. असं भरून अशी लक्ष्मी कधी येत नसते. लक्षात ठेवा. लक्ष्मी अशी चंचल आहे, अशा वस्तूमध्ये लक्ष्मी नाहीये. लक्ष्मी कशात आहे? आपल्या देवघरामध्ये कुलदेवताचा टाक पाहिजे, खंडोबाचा टाक असेल, देवीचा टाक असेल. काय होतं, देवी आणि खंडोबा आपण बघतच नाही. आपल्या देवघरामध्ये मूळ वडाचं झाड, त्याच्यामध्ये काय मूळ म्हणजे काय, आपल्या देवघरामध्ये देवीचा टाक असावा, खंडोबाचा टाक असावा, किंवा तुमच्या मोठ्या घरी टाक असेल तर तुमच्या घरामध्ये फोटो असावा, बालाजी महाराजांचा फोटो असावा. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी साधे आणि सोपे उपाय मी आपल्याला सांगणार आहे. एवढे जरी केले आपण तर तुम्हाला कोणतीही वस्तू घ्यायची गरज नाही.
आता ज्यांनी वस्तू घेतली असेल, खूप जण म्हणून दादा आम्ही घेतली वस्तू, काय करायचं? आता त्याची सेवा आहे ती सेवा करा. याच्या पुढे कोणतंही यंत्र तंत्र याच्या नादी लागू नका, कोणाच्या नादी लागू नका. कारण काय होतं, लोक नुसतं तुम्हाला सांगता हे घ्या ते घ्या ते घ्या, ते स्वतः कधीही सेवा करत नाही. त्यांचा बिझनेस आहे, व्यापार आहे, पूर्ण व्यापार आहे. म्हणून अशा वस्तू घ्यायच्या गरज नाही, काही गरज नाही. माझ्या घरामध्ये स्वतः नाहीये काही. बालाजी महाराजांची जो सेवा करतो, जो व्यंकटेश स्तोत्र रोज वाचतो, त्या घरामध्ये कधीही कमतरता पडत नाही. अरे बालाजी महाराज देणार आहे, सावकारांचे सावकार आहे ते बालाजी महाराज. तिरुपती बालाजींची सेवा आपण का बरं सांगतो? कारण की ह्या वस्तूपासून तुम्ही थोडं दूर जा. वस्तूमध्ये लक्ष्मी नाहीये. मी जे बोललेलं लोकांना हे होत असेल, मनाला लागत असेल, पण खरं आहे वस्तूमध्ये लक्ष्मी नाही. लक्ष्मी आपल्या मनामध्ये. आपली सगळ्यात सोपे उपाय म्हणजे सगळ्यात पहिले आपल्या घरामध्ये कुलदेवतेचं टाक, खंडोबाचं टाक. आपली कुलदेवता कोणती एकदा जाणून घ्या. त्याच्यासोबत रोज काय करायची सेवा, ज्यांना लक्ष्मी पाहिजे, पैसा टिकत नाही घरामध्ये, त्यांनी सगळ्यात पहिले प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करायचं. काय होतं, ह्या फ्री सेवा असतात, विनामूल्य सेवा करायला लोकांना जड जातं. हे फ्री सेवा सांगतो ना आपण, विनामूल्य. लोकांना पैसे देऊन सेवा असलं ते घेतात लोक, असं असतं. म्हणून तुम्ही प्रत्येक ज्यांना पैसे टिकवायचे असेल, प्रत्येक पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण करायचं. घरच्या घरी, काही कोणाला बोलवायची गरज नाहीये. घरी गहू असेल, तांदूळ असेल, साधी सोपी पूजा मांडणी. प्रत्येक पौर्णिमेला एक हे लिहून घेतलं तरी चालेल. प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणचा उपास करायचा, सत्यनारायण पूजन करायचं. त्याच्यासोबत रोज रोज व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा किंवा 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र, श्री सुक्त वाचायचं. जो व्यक्ती सलग 40 दिवस श्री सुक्त आणि व्यंकटेश स्तोत्र दोन्ही एकत्र नाही, दोन्ही श्री सुक्त आणि व्यंकटेश स्तोत्र हे दोन्ही संस्कृतमध्ये वाचा, मराठीमध्ये वाचा, 40 दिवस सलग वाजल ना, लक्ष्मी प्राप्तीचे उपाय चालू होऊन जातात. काही आवश्यकता नाही. तुळशीला रोज पाणी टाकायचं, सोपं आहे. तुळस माता आहे, भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे. तुळशीला रोज पाणी असेल. परत संक्षिप्त गुरुचरित्र संक्षिप्त जमलं तर संक्षिप्त गुरुचरित्र पारायण. आणि आपण बालाजी महाराजांचे प्रत्येक एकादशीला आपण अनुष्ठान आहे, ते अनुष्ठान 1 दिवसाचं 3 दिवसाचं घरच्या घरी करू शकता. संध्याकाळी 6 वाजता पण करू शकता. 1 दिवसाचं प्रत्येक एकादशीला घरच्या घरी अनुष्ठान करायचं. आता ही सेवा, एवढी सेवा झाली. दुसरी सेवा काय? घर स्वच्छता. आपल्या घरामध्ये जाळे जुंटे, परत खूप पसारा असतो, तो पसारा कमी करा. ज्या घरामध्ये घर पूर्ण भरलेलं असतं, आपल्या घरामध्ये दक्षिण दिशा आहे ना, ती जड करायची. लक्षात ठेवा, दक्षिण दिशा जड करा. आणि घरामध्ये जे बिनकामाच्या गोष्टी असेल त्या सगळ्या आहेत, त्या सगळ्या टाकून द्या, ठेवू नका. घर थोडं स्वच्छ पाहिजे, मोकळं पाहिजे. आपल्या घरामध्ये उंबरा असतो, त्याला हळद असेल, हळदीने लेपन करायचं. गोमित्र घरामध्ये सगळीकडे टाकायचं, गोमित्र रोज टाकायचं. त्याच्यासोबत महिन्यातून एकदा जमलं तर गुरुचरित्र पारायण, एकदा जमलं तर नवनाथ पारायण. लक्ष्मी कसं काय टिकत नाही, पैसा बरोबर टिकेल, हे लक्षात ठेवा. त्याच्यासोबत आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल, बालाजी महाराजांचा फोटो असेल, तो ठेवायचा. बालाजी महाराजांचा फोटो, लक्ष्मींचा फोटो, तो ठेवायचा. आणि प्रत्येक मंगळवारी किंवा प्रत्येक शुक्रवारी आपल्या कुलदेवतेच्या टाकावर किंवा फोटोवर गजरा आहे, तो गजरा ठेवायचा. गजरा सोपे उपाय, खर्च काहीच नाहीये, पण मनापासून. जेव्हा गजरा तुम्ही दर मंगळवारी ठेवणार किंवा दर शुक्रवारी ठेवणार, तुमची मनोकामना म्हणायची आणि पैसे, जे गजरा आहे तो गजरा तिथं ठेवून द्यायचा. त्याच्यासोबत तुम्हाला जेव्हा पगार होईल, आता खूप जणांचे पगार ऑनलाईन आहे, खूप जण म्हणतात आमचे ऑनलाईन पगार होता. झाले जरी, तुम्ही 100 रुपये, 50 रुपये, 500 रुपये जेवढे करता येईल तेवढे ATMने काढायचे. आणि ते पैसे ज्या दिवशी पगार तुमचा होईल त्या दिवशी ते पैसे देवघराच्या तिथे ठेवायचे. रात्रभर तसे ठेवायचे. दुसऱ्या दिवशी एक गल्ला करा, त्या गल्ल्यामध्ये ते पैसे ठेवून द्यायचे. आपल्या घरामध्ये तिजोरी असते, तिजोरीमध्ये काय करायचं, एक रुमाल घ्या, कोणताही घ्या, पांढरा घ्या, लाल घ्या, कोणताही घ्या. त्याच्यामध्ये काय करायचं, एक हळकुंड घ्यायचं, एक लवंग घ्यायचं. हळकुंड, लवंग आणि एक इलायची, ह्या 3 गोष्टी पॅक करून आपल्या तिजोरीमध्ये किंवा जिथं पैसा ठेवतो आपण डब्बा, त्या डब्यामध्ये लाल कपड्यामध्ये ते हळकुंड, लवंग आणि इलायची
हे सगळं एकत्र करून ठेवून द्यायचं आणि त्याच्यासोबत एक कॉईन ठेवून द्यायचं, बस. एवढ्या गोष्टी जर आपण केल्या आणि रोज व्यंकटेश स्तोत्र सकाळ संध्याकाळ वाचायचं. तर सकाळी तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचणार, पण तुम्ही सकाळी वाचन केलं, रात्री तुमचं जेवण झालं, तुम्हाला झोपायचं आहे, त्याच्या अगोदर रात्री एक वेळा तरी व्यंकटेश स्तोत्र वाचून झोपायचं. ज्यांना घरामध्ये लक्ष्मी पाहिजे असेल, पैसा पाहिजे असेल, पैसा टिकत नसेल, आर्थिक चणचण असेल, त्यांनी रात्री झोपायच्या अगोदर, तुम्ही रात्री 10 वाजता झोपा, 12 वाजता झोपा, कधी झोपा, काही हरकत नाही. तुमचं सगळं काम झालं, जेवण झालं, फिरणं झालं, सगळं झालं, व्यंकटेश स्तोत्र घ्यायचं. तुम्ही जसे कपडे घातले असेल तसे हातपाय तोंड धुवून घ्यायचं, आसन टाकायचं, देवघरासमोर बसायचं, एक वेळा का महिना व्यंकटेश स्तोत्र वाचून रात्री झोपायचं. ही सेवा तुम्ही कमीत कमी 3 महिने, 90 दिवस, ही सेवा जर तुम्ही 90 दिवस जर बरोबर केली तर तुमच्या घरामध्ये बघा आर्थिक उन्नती होईल. तुम्हाला कोणतंही यंत्रतंत्र घ्यायची गरज नाही, कारण की पैसा आहे. बालाजी महाराजांची जो व्यक्ती सेवा करतो ना, तो कधीच गरीब दिसणार नाही तुम्हाला. दाखवा मला, तुम्ही नाही, असं होऊच शकत नाही. कमेंट करून मला सांगा, जो बालाजी महाराजांची सेवा करतो तो गरीब आहे. बालाजी महाराज तुम्हाला सगळं देता, पण बालाजी महाराजांची म्हणणं आहे की तुम्ही उपासना करा, सेवा करा. म्हणून सकाळी व्यंकटेश स्तोत्र तुम्ही वाचाच, पण रात्री झोपायच्या अगोदर एकदा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. काही मनोकामना नका म्हणू, जे असेल ते. एवढ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी आहे ती अखंड राहील. तुम्हाला कोणत्याही यंत्रतंत्र घ्यायची गरज नाही. या यंत्रतंत्राच्या नादी लागू नका, कारण काय होतं, यंत्रतंत्राच्या नादी लागल्याने माणूस सेवाच नाही करत. आणि ती वस्तू घरामध्ये आणून, ती एक वस्तू आहे, त्या वस्तूचं काय, काही दिवस सेवा नाही केली, काहीच काम करायचा विषयच नाही, ते वस्तू येते. म्हणून वस्तूमध्ये लक्ष्मी बघू नका. आपली जी जिवंत लक्ष्मी म्हणजे काय, जिवंत लक्ष्मी म्हणजे आपली सेवा. आपण जेवढी मनापासून सेवा करणार, जेवढं व्यंकटेश स्तोत्र वाचणार, श्री सूक्त वाचणार, त्याच्यामध्ये आपली उन्नती होत असते. आणि त्याच्यासोबत नामस्मरण. आपला गुरुमंत्र आपण घेतला नसेल तर देहधारी व्यक्तीकडून गुरुमंत्र घ्यावा, आपले कान फुकून घ्यावे, गुरूंचा हात आपल्या डोक्यावर घ्यावा, गुरुमंत्र घ्यायचा. गुरुपौर्णिमा आहे तर गुरुमंत्र घ्या आणि गुरुमंत्राचा जप अखंड करायचा. एवढ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहील. आणि देवघराजवळ तुम्ही जेव्हा दिवा लावता, तेलाचा असेल, तुपाचा असेल, तेलाचा दिवा लावणं चालू करा. तुम्ही कमीत कमी 60 दिवस किंवा 90 दिवस तेलाचा दिवा आहे तो लावायचा चालू करून द्या. तुम्ही आजपासून जर केलं तरी चालेल. तुमचा बिझनेस असेल, तुमचं काही व्यवसाय असेल, त्यात कोणत्याही ठिकाणी तेलाचा दिवा चालू करायचा. जसं तेल हळूहळू जळतं, तिळतिळ, तशी आपली उन्नती होत राहते. हे सोपे उपाय आहे, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. हे सोपे उपाय आहे. पण काय होतं, आपण हे सोपे उपाय नाही करत. आपल्याला ती वस्तू पाहिजे. ही वस्तू घ्यायची, 2500 ते 3000 रुपयाची, 4000 रुपयाची ती वस्तू घेतली आणि झाला, पैसा आला. असा पैसा येत नसतो, आपलाच पैसा जात असतो. म्हणून ह्या ज्या सेवा आहे, ह्या सेवा तुमच्यासाठी, ह्या सेवा मनापासून आपण प्रत्येकाने कराव्या. ज्यांनी वस्तू घेतल्या असेल त्यांनी सेवा करावी. ह्या तरी सेवा आपण करा आणि ह्या सेवेमुळे अखंड जी लक्ष्मी आहे ती आपल्या घरामध्ये राहील. आपलं मन स्वच्छ ठेवायचं, दुसऱ्यांची वाईट भावना ठेवायची नाही. किती पैसा कमवला आपण तर सगळं इथं राहणार आहे. लक्षात ठेवा, आपल्या समोरचे उदाहरण आहे. किती पैसा कमवला, लाखोनी पैसा कमवला, आपण इथंच ठेवणार आहे. वर 1 रुपया पण घेऊन जात नाही आपण. लक्षात ठेवा, हे सगळ्यात शेवटचा मुद्दा होता. काहीच घेऊन जात नाही आपण काय घेऊन जातो, आपण 2 शब्द चांगल्या लोकांशी बोललो, आपण चांगले व्यवहार केले, चांगलं राहिलो, सगळ्या गोष्टी झाल्या, त्याच गोष्टी आपल्या सोबत असतात. म्हणून लक्ष्मी चंचल आहे. लक्षात ठेवा, आलो पहिल्यावर आपण आता, लक्ष्मी चंचल आहे. म्हणून सोबत काही आपण घेऊन जात नाही. म्हणून सगळ्यांशी चांगलं राहायचं, मन स्थिर ठेवायचं, वाईट मार्गाचा पैसा घ्यायचा नाही. तुम्हाला पैसे सापडले तरी कोणाचे घ्यायचे नाही. भ्रष्टाचार हे या गोष्टी करायच्या नाही. कोणत्या कामासाठी पैसे घ्यायचे नाही. तुम्ही जर सरकारी अधिकारी असाल, कोणी असेल, काही असेल, भ्रष्टाचार या गोष्टी करायच्या नाही. कारण की वाईट मार्गाचा आलेला पैसा हा जास्त काळ टिकत नसतो. तो वाईट मार्गावरून आलेला पैसा आहे तो दवाखान्यात खर्च होतो, कोणत्याही गोष्टीत खर्च होतो, तो विनाकारण काही गोष्ट खर्च होऊन जातो, तो टिकत नाही. बघा तुम्ही,
अलक्ष्मी म्हणतात त्याला. अलक्ष्मी म्हणजे काय, कोणाचा टळटळात दिला असेल, कोणी टळटळात दिला, कोणी जबरदस्ती पैसे किंवा काही गोष्टी असतात, त्या पैसे घेऊन तुमचं कधीही आयुष्यात भलं होणार नाही, हे लक्षात ठेवा. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.